नमस्कार मित्रांनो, तर आज पुन्हा एकदा मी आलेलो आहे एका मंदिरामध्ये आणि बघा हे मंदिर आपण पाहू शकतो अयोध्या राम मंदिराच्या धर्तीवर बनवलेलं आहे आणि हे मंदिर जे आहे ते त्याच प्रभू श्रीरामाच्या अनन्य भक्ताचं आणि माझ्या आराध्य दैवताचं अर्थात माझ्या मारुतीरायाचं हनुमंताचं मंदिर आहे। फार सुंदर मंदिर आहे हे। पनवेलमधील कामोठ्यामधील जुई या गावामध्ये हे अत्यंत भव्य असं प्रभू श्रीराम अयोध्या मंदिराच्या धर्तीवर बांधलेलं हे मंदिर आहे। आपण मंदिरात प्रवेश करू शकतो। अनेक खांब आहेत, वर अत्यंत चांगल्या पद्धतीने नक्षीकाम केलेलं आहे आणि फार मोठं आणि सुंदर असं हे मंदिर आहे। आपण बघू शकतो इथे वीरमुद्रेत हनुमंत विराजमान आहे आणि हनुमंताच्या पायाखाली जंबूमाई स्थापन आहे। बाजूला माझाच आवडता श्रीकृष्ण अर्थात कान्हाचं मंदिर आहे आणि याच मंदिरामध्ये हनुमंत आणि श्रीकृष्ण अशा दोन मूर्त्या स्थापन केलेल्या असून आपण आता पाहतोय की वर किती सुंदर असं घुमट बनवलेलं आहे। अर्थात छान अशा पद्धतीने हे खांब आणि उभारलेले आहेत। अत्यंत मोठा परिसर आहे मंदिराचा, खूपच मोठा परिसर आहे। आपण आता पाहूया मंदिराला प्रदक्षिणा मारूया, मारुतीरायाला श्रीकृष्णाला प्रदक्षिणा मारूया। अत्यंत बारकाईने काम केलेलं आहे आणि पाहू शकतो आपण इकडे भव्यता या मंदिराची आहे। मला जणू काही अयोध्येच्या राम मंदिरातच आलो आहे असं एक क्षणाला अनुभूती झाली आणि इथे स्वतः मारुतीराय विराजमान आहे आणि श्रीकृष्णाच्या रूपात स्वतः प्रभू रामच विराजमान आहे। जय श्रीराम, जय हनुमान, जय श्रीकृष्ण। तर नेहमीप्रमाणे इथे माझे मित्र बसलेले आहेत आणि आज माझ्यासोबत चिन्मय आणि चिन्मयसोबत आज निखिल गरुड देखील आलेला आहे। हा चिन्मय तर आपल्या ब्लॉगमध्ये नेहमी असतोच, पण आज निखिल पण आलेला आहे। आज मंदिराचं दर्शन घडवण्याचं पुण्य मला प्राप्त झालं आहे असं म्हणायला हरकत नाही यांना, नाहीतर आमचा हा मित्र सहसा मंदिरात फार कमीच येतो। चिन्मय आणि मी जात असतो, पण निखिल फार कमी मंदिरात जातो। तर आपण बघूया आज प्रभू श्रीरामाचं अर्थात मारुतीरायाचं आणि श्रीकृष्णाचं दर्शन घेऊन आम्ही आता परतीच्या वाटेला जाणार आहोत। आपण मारुतीरायाला नमस्कार करूया। जय श्रीराम, जय जय हनुमान। पुन्हा भेटूया। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया। धन्यवाद।